चाट करायचं म्हणलं की चिंचगुळाची चटणी आली, पुदिना, कोथिंबीर असं बरंच काही येतं. लाल चटणी, हिरवी चटणी. पण हा चाट असा आहे ना, की ज्याच्यामध्ये आपल्याला पुदिना-बिदिना वापरण्याची गरज नाहीये आणि याची चटणी बेसनापासून तयार होते. तुम्हाला कळलंच असेल मी कशाबद्दल बोलतेय. सोलापुरी चटणी पाव. करायला एकदम सोपं आहे. बऱ्याच जणांना याबद्दल माहिती नाहीये. पण खूप रिसर्च नंतर मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करतेय. शिकायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा आणि अशाच रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत अचूक प्रमाणात परफेक्ट असा, बाहेर ठेल्यावर गाडीवर मिळतो तसा सोलापुरी चटणी पाव किंवा सोलापुरी पाव चटणी. खूप रिक्वेस्ट आल्या होत्या. फायनली जाऊन मला ती परफेक्ट रेसिपी मिळाली आणि आता ती तुमच्यासोबत शेअर करतेय. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सोलापुरी चटणी पाव हा 2 स्टेप्समध्ये तयार होतो. आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. पहिल्यांदा आपल्याला याची चटणी करायची आहे. त्यासाठीचं साहित्य पुढे स्क्रीनवर दिसेल. पटकन स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या. झालं लिहून, चटणी करायला सुरुवात करू. आता त्यासाठी कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये घ्यायचं आहे 3 ते 4 टेबलस्पून तेल. हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेल गरम झालंय. यामध्ये घालूया ठेचलेला लसूण. 7 ते 8 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या. याला परतून घेऊया. तर यामध्ये घालूया हिंग आणि हळद. पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद. याला मिसळून घ्यायचं आहे. थोडंसं परतायचं. आता इथं मी 1 वाटी बेसन घेतलंय. हे वाटीभर बेसन घालूया. कोरडंच बेसन घालायचं आणि याला या तेलामध्ये चांगलं 2-3 मिनटं गुठळ्या मोडत मोडत भाजून घ्यायचं. पिठल्यासारखं वाटतंय की नाही, पण हे पिठलं नाही, चटणी आहे. छान असं 2-3 मिनटं खरपूस होईपर्यंत बेसन भाजून घेऊया. हे बघा 2-3 मिनटं बेसन भाजलं. मस्त असा खमंग सुवास येतोय बेसनाचा आणि याच्यात मगाशी अशा मोठ्या गुठळ्या होत्या, त्या अजिबात राहिलेल्या नाही आहेत. आता आपण काय करू, थोडं पाणी घालूया यामध्ये आणि याला मिक्स करूया. एवढं पाणी पूर्ण ओढून घेतलं. आणखी पाणी घालायचं. तर जवळपास 2 कप पाणी आपल्याला वापरायचं आहे, पण मी थोडं थोडं करून वापरणार आहे. 1 कप पाणी आपण आत्ता घातलं. याच्यातल्या गुठळ्या आधी मोडून घेऊया. तुम्ही पाहिजे तर असा विस्कर वापरू शकता, म्हणजे मग गुठळ्या पटकन मोडल्या जातात. आता मी सोलापूर भागातली आहे, म्हणजे पंढरपूर जवळ सांगोल्याची. पण सोलापुरी चटणी पाव काय असतो हे मला माहिती नव्हतं, कारण माझ्यासाठी तर ही एकदमच नवीन रेसिपी आहे. प्रॉपर सोलापूरमध्ये ही रेसिपी मिळते. म्हणजे तुम्ही बाहेर जर कुठे गेलात ठेल्यावर, जसं वडापाव मिळतो तसं पाव चटणी मिळते. त्यामुळे मला याची रेसिपी माहिती नव्हती. जेव्हा मी माहिती करून घेतली 1-2 जणांकडनं, तेव्हा तुमच्यासोबत शेअर करते. आता बघा, यामध्ये मी 1 कप पाणी घातलं. गुठळ्या मोडून याला चांगलं पेटून घेतलं. आता यामध्ये आणखी पाणी घालूया. आपल्याला ना भरपूर पाणी घालायचं आहे आणि नंतर आटवून आटवून चटणी करायची. तुम्ही बघाल याला मी बरंच पातळ केलेलं आहे. आता मी गॅस मोठाच करते आहे, कारण गुठळ्या व्यवस्थित मोडल्या. आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. तिखट मिरची पावडर 1 चमचा. बेडगी मिरची पावडर 1 चमचा किंवा आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड. 1 ते अर्धा चमचा धणेपूड. याला आपण मिसळून घेऊया. बेसन भाजून आपलं छान खमंग शिजलं जातं. त्यानंतर याला पाण्यामधून चांगलं शिजवायचं. आपण सगळं यामध्ये घातलं. हे बघा इतपत सैल मी ठेवलेलं आहे. आता याला एक उकळी आणू. तर पाणी घातलं. याला आता मस्त उकळी यायला लागलेली आहे. आता या स्टेजला यामध्ये आपण घालूया चिंचगुळाची चटणी. माझ्याकडे ही अवेलेबल होती म्हणून मी 4 चमचे चिंचगुळाची चटणी घातली. घट्ट आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही 2-3 चमचे चिंचेचा कोळ आणि 2-3 चमचे गूळ घालू शकता. आता याला आपण मिक्स करून घेऊया. याला आपण मिक्स करून घेतलंय. ही इतपत घट्ट झालेली आहे. ही अजून शिजणार आणि आणखी घट्ट होणार. तुम्हाला पाहिजे तर आणखी थोडं पाणी घातलं तरी चालेल. मी एकूण 2.5 कप पाण्याचा वापर केला, म्हणजे जेवढं बेसन होतं त्याच्यात 3 पट पाणी मी वापरलं. 2.5 ते 3 कप पाणी घातलं. चटणी आपण याच्यात चांगली मिक्स करून घेतली. गॅस कमी करू. यावर असं अर्धवट झाकण ठेवू आणि याला 5 ते 7 मिनटं मंद आचेवर शिजून देऊ. बेसन जरी भाजलं असलं तरी पाण्यासोबत ते चांगलं शिजायला पाहिजे. त्यामुळे याला मंद आचेवर शिजून द्यायचं. फक्त दर 2-2 मिनिटांनी हलवून घेऊ. तर जवळपास 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर मी याला शिजवून घेतलं.
मी तुम्हाला 5-6 मिनिट म्हणाले होते, पण मी जेव्हा चाखून बघितलं तेव्हा बेसन कच्चं वाटलं, म्हणून मला आणखी 2 मिनिट लागले. इतक्या प्रमाणाला उकळी आल्यानंतर 7 ते 8 मिनिट मी शिजवलं. हे अगदी छान शिजलेलं आहे. बेसन चांगलं शिजायला हवं. हे आत्ता इतकं घट्ट दिसतंय. आणखी थोडंसं घट्ट होईल जेव्हा हे गार होणार. गॅस बंद करूया. याला संपूर्ण गार झालं की मग आपण ब्रेड वगैरे लावून तो पाव चटणी असते ना ती असेंबल करू. तर आपली चटणी गार झालेली आहे. जेवढी लागणार आहे तेवढी मी इथं भांड्यामध्ये घेतली आहे. आता आपल्याला काही शिजवायचं नाही, लगेच पाव चटणी सर्व करायची. तर काय करायचं, एका ताटलीमध्ये घ्यायचा ब्रेड, त्यावर घालायची गार झालेली चटणी. याहून पातळ केली तरी चालते. ब्रेड बुडवून ठेवायचा पूर्ण चटणीमध्ये. त्यावर घालूया चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, थोडी कोथिंबीर, बारीक शेव. आता आणखी एक ब्रेड यावर ठेवायचा. यावर परत सेम लेयर्स घालायचे, फक्त याच्यावर पिवळा चिवडा वापरला जातो. याच्यावर ही भरपूर चटणी घालायची. यामध्ये आपल्याला एकच गोष्ट आहे, गुठळ्या व्यवस्थित मोडत्या आल्या पाहिजेत. त्यामुळे बेसन जेव्हा आपण कोरडं भाजत असतो ना, त्यावेळी छान गुठळ्या मोडत मोडत भाजून घ्यायचं. झालं. आता परत यावर आपल्याला घालायचं आहे टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, शेवही घालूया आणि त्याच्यासोबत यामध्ये आपण घालतोय हळद मीठ लावलेला चिवडा. हा मी बाजारातनं विकत आणलाय, घरी सुद्धा करता येतो. हळद मीठ लावून मुरमुरे परतून घ्यायचे, लगेच तयार होतं. झालं. सोलापुरी चटणी पाव तयार झालाय. पाहिजे तसं तुम्ही याला सजवू शकता, सर्व करू शकता, जेवढी पाहिजे तेवढी चटणी घेऊ शकता. आता हा तयार झालाय. याला कसं केलं जातं, असं याचे 4 भाग करायचे आणि मग तो असा सर्व केला जातो. तुम्ही असंच ठेवून खा किंवा चमच्याने असं तोडून बिडून खा, कसंही खाऊ शकता. पण ज्यांना ज्यांना सोलापुरी चटणी पाव करायचा असेल त्यांनी ही रेसिपी जरूर करून बघा. कारण बऱ्याचदा आपण बाहेर खातो पण आपल्याला पटकन लक्षात येत नाही की कशाची चटणी केलेली असेल. तुम्हाला लक्षात आलं असेल, जनरली चाट म्हटलं की अशा चटण्या अशा चिंचगुळाच्या चटपटीत असतात, त्यात पुदिन्याचा वापर केलेला असतो. पण इथं तसं काही नाही आहे. बेसन भाजून अशी छान पातळसर चटणी तयार केली आहे, जी तिखट, आंबट आणि अशी थोडी गोडसर पण आहे. त्यामुळे याला एक वेगळीच चव लागते. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. काही डाऊट्स असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.